नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोरधनडोळे। जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। यावर तुम्हाला 5वी तसेच 8वी शिष्यवृत्ती संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील। 5वी व 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, विषय गणित, सराव पेपर स्पष्टीकरणासहित सादर करते आहेत श्री राम गोरधनडोळे। चला तर आपण हा पेपर पाहूया। सराव परीक्षा विषय गणित। प्रश्न पहिला, 4 सेमी बाजू असणारा चौरस तसेच 4 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असणारा आयत परस्परांना लांबी करून जोडले तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? पहिला पर्याय 26 सेमी, दुसरा पर्याय 24 सेमी, तिसरा पर्याय 22 सेमी, चौथा पर्याय 20 सेमी। तर पहा, 4 सेमी बाजू असणारा चौरस। आता एक चौरस आहे, हा चौरस आहे। याची प्रत्येक बाजू किती आहे? 4 सेमी। चौरस म्हणजे काय? चारही बाजू समान लांबीचे असतात, त्याला चौरस म्हणतात। चारही बाजू समान लांबीचे असतात, त्याला चौरस। आता हा झाला चौरस। तसेच 4 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी। आता 4 सेमी लांबी, आता ही लांबी बघू आपण आणि ही रुंदी बघू। आता एक आयत आहे, हा आयत। आयताची लांबी किती आहे? 4 सेमी। म्हणजे ही लांबी ही किती आहे? 4 सेमी। ही लांबी 4 सेमी आणि रुंदी 3 सेमी। ही रुंदी आहे, ही लांबी आहे। पहा, 4 सेमी बाजू असणारा चौरस, हा 4 सेमी बाजू असणारा चौरस म्हणजे त्याचे चारही बाजू समान लांबीचे असतात, तो चौरस असतो। व 3 सेमी रुंदी, आता 3 सेमी रुंदी व 4 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी, 4 सेमी लांबी 3 सेमी रुंदी हा आयत आहे। आता हे परस्परांना लांबी करून जोडले, ही लांबी आहे, ही लांबी आहे। जर लांबी करून परस्परांना जोडले, पहा आपण जोडू। आता हा इथं जोडू लांबी करून, हा 4 सेमी लांबी आहे याची, ही लांबी आहे। आता ही रुंदी आहे 3 सेमी, ही 3 सेमी काय आली? रुंदी आली। आता हा 4 सेमी लांबी आली, हा 3 सेमी रुंदी आली। पहा, हे असा जोडला आपण तर तयार होणाऱ्या आकृतीची परिमिती किती? ही जी आकृती तयार झाली याची परिमिती किती? मग आता परिमिती पहा, हा 4 अधिक 3 7। परिमिती म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? चारही बाजूंची बेरीज। कोणती आकृती असेल तर बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती। आता पहा, हा आतला धरायचा नाही, फक्त बाजू कडेची बेरीज। मग आता 4 सेमी, 4 अधिक हा 3 अधिक हा 4 अधिक हा 3 अधिक हा 4 अधिक हा 4। पहा मग किती आली बेरीज? 4 आणि 3 7, 7 आणि 4 11, 11 आणि 3 14, 14 आणि 4 18, 18 आणि 4 22। म्हणजे किती आली बेरीज? 22 सेमी। म्हणजे पर्याय किती आहे? 22। पहिला आहे का? पहिला 26, दुसरा 24, तिसरा 22, चौथा 20। म्हणजे पर्याय नंबर तिसरा हे उत्तर असणार आहे, 22 सेमी। किती उत्तर आलं? 22 सेमी। परिमिती म्हणजे काय? चारही बाजूंची बेरीज। आता आपण हे जोडले, हा चौरस आणि हा आयत लांबी करून जोडलाय। कशाकडून जोडलाय? लांबी करून। लक्षात राहिलं तर उत्तर आलं 22 सेमी। प्रश्न दुसरा आहे, 12/5 अधिक 4/5 वजा 3/5 कंस बंद वजा 3/5 बरोबर किती? आता पहा, जर या गणिताचं निरीक्षण केलं तर सर्व छेद समान आहेत, सर्व छेद समान आहेत। मग अंशाची बेरीज वजाबाकी करायची, जी क्रिया असेल ती करायची जर छेद समान असेल तर। मग आता पहा, छेद समान आहे, आपण डायरेक्ट उत्तर करू। छेद समान आहे, छेद एकदा लिहून घ्यायचा। छेद समान आहे, छेद एकदा लिहून घेऊ। 12 अधिक 4 वजा 3, आता एक कंसामध्ये वजा हा 3/5। पहा आता 12 अधिक 4, 12 आणि 4 16, 16 वजा 3, 16 वजा 3 छेदस्थानी 5 कंस बंद वजा 3/5। आता पुन्हा 16 मधून 3 गेले 13 अंश 5। आता कंस निघून जाईल वजा 3/5।
5 13/5 वजा 3/5 इथं छेद समान आहे. छेद समान आहे म्हणजे अंशाची जी क्रिया दिली ती करायची. काय दिली? वजाबाकी दिली. मग 13 वजा 3 छेदाखाली 5 एकदा घ्यायचा. आता 13 वजा 3 13 मधून 3 गेले खराने 10 छेदाखाली 5. आता हे उत्तर दिसते का पर्यायामध्ये? 10 छेदाखाली 20 आहे, 5 आहे, 2 आहे, 1/2 आहे. मग आता इथं संक्षिप्त रूप घ्यायचं. 5 1 5 5 2 10 म्हणजे उत्तर किती आलं? 2. पर्याय कुठे दिसतोय? 2. हा 1/2 आहे, हा 10/20 आहे, हा 5 आहे आणि चौथा पर्याय 2 आहे. म्हणजे जर याची बेरीज केली नंतर वजाबाकी केली नंतर येणाऱ्या उत्तराची वजाबाकी केली तर उत्तर 2 येणार आहे. प्रश्न तिसरा 2/7 गुणिले शी बरोबर 12 तर शी बरोबर किती? पहिला पर्याय 84, दुसरा पर्याय 42, तिसरा पर्याय 6, चौथा पर्याय 24. आता सोडवायचे. 2/7 गुणिले शी बरोबर किती दिलेत आपल्याला? 12. किती दिलेत? 12. म्हणून काय करायचं? ज्याची किंमत काढायची तो आपल्याला डाव्या बाजूला ठेवायची. कशाची किंमत काढायची? शीची. बरोबर हा 12 जसा आहे तसा उजवीकडचा. आता इथं छेदस्थानी म्हणजे हा भागिले, भागिलेला इकडे काय होतो? गुणिलेला होतो. भागिलेला काय होतो? गुणिले होता. आणि आता इथं गुणिले 2 गुणिले शी आहे. जर इथं गुणाकारात असेल तर इकडे गेल्यावर बरोबर इकडे गेल्यावर भागाकारामध्ये होतो. कशामध्ये होतो? भागाकारामध्ये होतो. म्हणजे असं तयार होईल. शी बरोबर 12 गुणिले 7 भागिले 2. का झालं ते पहा पुन्हा एकदा. ज्याची किंमत काढायची तो जसा आहे तसा डावीकडे ठेवायचा. उजवीकडची संख्या जशी आहे तशी ठेवायची. इथं जो भागाकार असेल तो तिकडे गुणाकार करायचा. इथं जर गुणाकार असेल तर पलीकडे इथं गुणाकार असेल तर पलीकडे भागाकार करायचा. आता इथं 2 गुणिले तिथं भागिले आले. आता हे सोडवायचं. कसं सोडवायचं पहा. बेस आहे 12, बेस आहे 12 म्हणजे शी बरोबर काय आलं? शी बरोबर 6 गुणिले 7. 6 गुणिले 7 गुणाकार करायचा. 6 42, 6 42. मग किती पुढे पर्याय दिसतोय? हा दुसरा पर्याय आहे 42. तिथं पर्याय आहे दुसरा पर्याय हा 42 उत्तर आहे. म्हणून 42 बरोबर आहे. लक्षात राहिलं? 42 हा दुसरा पर्याय बरोबर आहे. प्रश्न चौथा आहे. एका शाळेत 70 मुली आहेत. जर त्या शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 840 असेल तर त्या शाळेतील मुलींची एकूण संख्या किती? पहिला पर्याय 120, दुसरा पर्याय 770, तिसरा पर्याय 588, चौथा पर्याय 580. आता कसं सोडायचं? शेकडा 70 शेकडा म्हणजे 100 ला 70 मुली आहेत तर एकूण 840 असेल शाळेत विद्यार्थी संख्या तर त्यातल्या मुली किती? आता कसं काढायचं? शेकडा 70 आहे, शेकडा म्हणजे 100. मग एकूण मुली किती येतात? 840. एकूण मुली 840 गुणिले शेकडा 70 म्हणजे 70/100 असं येतात. शेकडा 70 शेकडा म्हणजे 100 मग 70/100 हा शेकडा 70 असे लिहितात. आता काय करायचं? हे सोडवायचं. आता सोडवायचं म्हणजे काय? जिथं कटतंय तिथं काढायचं. काय कटतंय? हा शून्य काढला, हा शून्य काढला. का? तर गुणाकार आहे. कोणती क्रिया आहे? गुणाकार आहे म्हणून हा शून्य काढला. जर इथं बेरीज असेल वजाबाकी असेल तर असा कट करायचा नाही. इथं गुणाकार आहे म्हणून हा शून्य काढला, हा शून्य काढला, हा एक शून्य काढला, हा एक शून्य काढला. का? गुणाकार आहे म्हणून. जर इथं बेरीज वजाबाकी असली तर हा शून्य काढला नसता. गुणाकार आहे म्हणून असा काढला. मग काय राहिलं? इथं 84 गुणिले 7 एवढंच राहिलं. आता जर याचा गुणाकार केला तर 728, 28 ला 8, 8 आणि 2, 7 आणि 56, 56 आणि 2, 57, 58, 56 आणि 2, 58. किती आलं उत्तर? 588. कुठं आहे पर्याय? पर्याय तिसरा पहा 588. पर्याय तिसरा 588. म्हणजे जर एका शाळेत 70 मुली आहेत, जर त्या शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 840 असेल तर त्या शाळेतील मुलींची संख्या 588 असेल. 72 मीटर लांबीची तार 8 ठिकाणी कापून समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती? पहिला पर्याय 8 सेंटीमीटर, दुसरा पर्याय 8000 सेंटीमीटर, तिसरा पर्याय 80 डेसिमीटर आणि चौथा पर्याय 80 सेंटीमीटर. आता 72 मीटर लांबीची तार आहे. किती मीटर लांब? 72 मीटर. आता हे आपण 72 मीटर आहे असं समजू. किती मीटर आहे? 72 मीटर. किती लांब आहे? 72 मीटर तार आहे. आता ते किती ठिकाणी कापायची? 8 ठिकाणी. किती ठिकाणी कापायची? 8 ठिकाणी. पहा 1 ठिकाणी, 2 ठिकाणी, 3 ठिकाणी, 4, 5,
6 7 आणि 8 8 ठिकाणी कापलेले आहे. किती ठिकाणी कापली? 8 ठिकाणी कापून समान तुकडे केल्यास, आता हे समान तुकडे झाले, 8 ठिकाणी समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकड्याची लांबी किती? म्हणजे हा जो प्रत्येक तुकडा आहे त्या प्रत्येक तुकड्याची लांबी किती? आता तुकडे किती झाले मोजा? 1 2 3 4 5 6 7 8 9 तुकडे झाले. किती तुकडे झाले? 9 तुकडे झाले. होती 72 मीटर. किती होती? 72 मीटर. त्याचे किती तुकडे झाले? 9 तुकडे. आपल्याला एका तुकड्याची लांबी करायची ना. 72 मीटर होती, त्याचे 9 तुकडे झाले. पहा, आणि कापली किती? 8 ठिकाणी कापली. 8 ठिकाणी कापली आणि 9 तुकडे झाले. होती 72 मीटर. 72 राहिले 9. 9 8 72 म्हणजे 8 मीटर. 8 मीटर काय आलं? एक तुकडा. 8 मीटर एक तुकडा आला. मग आहे 8 मीटर? नाही. मग आता 8 सेंटीमीटर होईल का? 8 मीटर नाही. 8000 सेंटीमीटर होईल का? नाही. तर पहा, आता इथं आपल्याला पर्याय 80 डेसिमी दिलाय. म्हणजे जर याला 10 ह्या 8 ला 10 ने गुणलं तर 80 डेसिमी येईल. 8 गुणिले 10 बरोबर 80 डेसिमी. म्हणजे पर्याय नंबर तिसरा हे उत्तर येईल. पर्याय नंबर तिसरा उत्तर येईल. प्रश्न 6वा आहे. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? 0.05 0.5 5.5 0.005. आता खाली 4 ऑप्शन दिले. पहिला ऑप्शन 0.005, दुसरा ऑप्शन 0.05, तिसरा ऑप्शन 0.5, चौथा ऑप्शन 5.5. आता जेव्हा दशांश चिन्ह आहे, दशांश चिन्हाच्या उजवीकडे जेवढे शून्य असते तेवढी ती संख्या लहान लहान होते. किती होते? लहान होते. मग आता सर्वात लहान कोणती? किती शून्य? तिथं 2. इथं एकच आहे. इथं एक पण नाही. तिथं एक पण नाही. म्हणजे हा पहिला पर्याय येईल. म्हणजे सर्वात लहान संख्या कोणती? 0.005. का? तर जेव्हा उजवीकडे जेवढे शून्य जातील तेवढी ती संख्या लहान लहान होत जाते. चौकोनात समान अंक आहे. येणाऱ्या उत्तराला 5 ने निषेध भाग जातो. तर चौकोनातील अंक ओळखा. आता इथे बेरीज दिलेली 105 हा 1000 105 चौकट 3 2 6 चौकट 1 2 3 चौकट आणि खाली उत्तर चौकट दिले. पहिला पारा दिला 0, दुसरा 5, तिसरा 4, चौथा 6. आणि काय सांगितले? जे उत्तर येते त्याला 5 ने निषेध भाग जाते. निषेध भाग म्हणजे काय? बाकी 0 येते. बाकी 0 येते. मग आपण इथे 0 ठेवून पहा. 0 अधिक 0 अधिक 0 0 येईल इथं. आता इथे 0 आला. हा बरोबर येते. इथं पहा 5 अधिक 6 11 11 आणि 3 14 14 ला 4 येईल इथं. मग येत आहे का? नाही. चूक. 5 ठेवून पाहू. 5 ठेवला तर 5 5 5 15 15 ला 5 हातचा आला 1 5 अधिक 6 6 चा 12 12 आणि 3 15 15 ला 5 हातचा आला 1 1 आणि 2 3 3 आणि 2 5 1 आणि 3 4 आणि 1 5 म्हणजे 5 बरोबर येते. पहा जरी आपण 5 ठेवला तर 5 5 1 5 5 5 1 15 15 ला 5 हातचा 1 आला 5 अधिक 6 6 चा 12 12 आणि 3 15 15 ला 5 हातचा 1 आला 0 अधिक 1 1 आणि 2 3 3 आणि 2 5 1 अधिक 3 4 4 आणि 1 5 5 आणि या 5555 ला 5 ने निषेध भाग करतो. 5 ने निषेध भाग जातो म्हणजे निषेध म्हणजे का? बाकी 0 येते. तर पर्याय नंबर दुसरा हे उत्तर आलं. पर्याय नंबर दुसरा 5 जर अंक ठेवला तर ही बेरीज बरोबर येते. आणि जे आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं 5 ने निषेध भाग जातो तर ते बरोबर आहे. प्रश्न 8वा आहे. 5,92,000 5,92,987 5,29,987 5,92,897 5,92,978 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास पहिली व शेवटून दुसरी संख्या यातील फरक किती? आता अगोदर यांचा उतरता क्रम लावावा लागेल आणि नंतर त्यांच्यातला फरक काढावा लागेल. पहिला पर्याय 9, दुसरा पर्याय 6,300, तिसरा पर्याय 990, चौथा पर्याय 90. आता यांचा आपण उतरता क्रम लावायचा. उतरता क्रम म्हणजे काय? अगोदर मोठी संख्या. मग या दिलेल्या 4 संख्येपैकी मोठी संख्या कोणती? पहा 5,92,987. आता 5,92,000 आहे. इथे 1,000 आहे. 5,92,000 आहे. आपण 5,92,000 आहे. मग आता 3 पैकी मोठी कोणती? 987 का 897 का 978? तर 987 मोठी. म्हणजे उतरता क्रम पाहिला होईल 5,92,987
आता 987 नंतर त्याची लहान संख्या कोणती? आता 987 आहे, पण हा 5,29,000 आहे. 5,08,97 आणि 5,09,78 म्हणजे ही आहे 5,09,78. 5,92,978. आता याच्यानंतर अजून कोणती? 5,92,000 ही 5,92,897 आणि मग ही शेवटी राहिलेले 5,29,987. आता हा पण उतरता क्रम लावला. कोणता क्रम लावला? उतरता क्रम. आता पहिली संख्या ही पहिली संख्या आणि शेवटून दुसरी ही शेवटची ही दुसरी शेवटून ही दुसरी यांची फरक किती? फरक म्हणजे वजा करावा लागेल. मग पहा 5,92,987 वजा 5,92,897 यांची वजाबाकी करायची. 7 7 गेला 0, 8 9 जात नाही, तिकडून 8 घेतला, इथं 8 राहिले, 18 इथं 18 झाले, 18 9 गेले 9 राहिले, 18 9 गेले 9 राहिले, इथं 9 आता 8 राहिला. आता 8 8 गेले 0, 2 2 गेले 0, 9 2 गेला 0, 5 5 गेला 0. उत्तर किती आलं? 90. किती उत्तर आलं? 90. पर्याय नंबर किती दिसतोय? चौथा. पर्याय नंबर चौथा हे उत्तर आहे. पर्याय नंबर चौथा हे उत्तर आहे. 9 रवीने एक टीव्ही 12,500 रुपयाने घेतला. त्याला वाहतूक खर्च 700 रुपये झाला. तो टीव्ही त्याने 15,500 रुपयांना विकल्यास नफा किंवा तोटा किती झाला? पहिला पर्याय 2800 रुपये तोटा, दुसरा पर्याय 3250 रुपये नफा, तिसरा पर्याय 2800 रुपये नफा, चौथा पर्याय 3250 रुपये तोटा. पहा त्याने एक टीव्ही घेतला किती? 12,500 रुपयांना. कितीला घेतला? 12,500. 12,500 आपल्याला लिहिता आले पाहिजे. 12,500 म्हणजे 12,500 म्हणजे 11,750. 12,500 म्हणजे 11,750. हा 750 पाऊण असतो आणि मग 11 पूर्ण आणि पाऊण म्हणजे 12,500. हा 11,750 म्हणजे 12,500 संख्येसाठी. त्याला वाहतूक खर्च किती आला? 700 रुपये. 700 रुपये हा वाहतूक खर्च आहे. काय आहे हा? वाहतूक खर्च. मग आता पहा त्याला आता तो किती रुपयाला टीव्ही पडला? आता बेरीज करायची. 0 अधिक 0 0, 5 अधिक 0 5, 7 7 14 4, हाताला 1 1 आणि 1 2 आणि 1 ला 1 म्हणजे त्याला तो टीव्ही पडला घरी येऊन 12,450 रुपयाला. हाताची काय झाली? 12,450 खरेदी किंमत झाली. त्यांनी तो खरेदी केला 11,750 ला, पण त्याला गाडी भाडा लागला 700 रुपये वाहतूक लागला. मग एकूण 12,450 रुपये त्याचे गेले. तर त्याने तो टीव्ही किती रुपयाला विकला? 15,500 रुपयांना विकला. 15,500. मग आता ही आपली काय आहे? खरेदी किंमत आहे. आता विक्री किंमत ही खरेदी किंमत. मग आता ही ते 15,500 म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आणि खरेदी किंमत कमी आहे. मग जर विक्री किंमत जास्त असेल तर नफा होतो. काय होतो? नफा होतो. मग आता पाहता आपल्याला नफा काढावा लागेल. मग नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. मग पहा हा नफा आपल्याला सूत्र माहिती झालं का? कशावरून काढला? कारण की आपण विक्री किंमत जास्त आहे. नफा झालाय कशावरून ठरवलं? तर विक्री किंमत जास्त आहे खरेदी किंमत कमी आहे. जर विक्री किंमत जास्त असेल खरेदी किंमत कमी असेल तर नफा होतो. मग आता पहा आता ही त्याची विक्री किंमत आहे. आपलं सॉरी ही खरेदी किंमत आहे. ही त्याची खरेदी किंमत आहे आणि विक्री किंमत किती आहे? विक्री किंमत किती आहे त्याची? तर 15,500 रुपये. आता 15,500 म्हणजे किती? 15,000 आणि पाव रुपये. 15,000 पाव म्हणजे 250. पाव म्हणजे 250 ही त्याची विक्री किंमत झाली. 15,250 रुपये म्हणजे 15,500. मग आता आपण वजाबाकी करायची. कशाची? या 15,250 मधून जी खरेदी किंमत ती वजा करायची. पहा 15,250 वजा 12,450 ही त्याची विक्री किंमत आहे आणि ही खरेदी किंमत आहे. 0 मध्ये 0 गेला 0, 5 5 गेला 0, 2 4 जात नाही, तिकडून हातचा घेतला, इथं 4 राहिले, इथं 12 झाले, 12 4 गेले 8 राहिले. आता इथं 5 होते इकडे घेतला, इथं 4 राहिले, 4 2 गेले 2 राहिले आणि एखादा गेला 0 राहिला. म्हणजे किती आलं उत्तर? 2800 रुपये. मग 2800 रुपये त्याला काय झालेलं आहे? आपण नफा बोललो का?
काय झालं त्याला 2800 रुपये नफा झाला. म्हणजे किती पर्याय आहे? पर्याय नंबर तिसरं हे उत्तर आहे. 2800 रुपये त्याला नफा झालेला आहे. किती नफा झाला? 2800 रुपये. कसा काढला समजलं? चला पुढचा प्रश्न 10. 16 रुपये 50 पैसे ही रक्कम 16.05 रुपये अशी लिहिली तर दोन रकमामध्ये किती फरक पडेल? म्हणजे 16 रुपये 50 पैसे आणि 16 रुपये 05 रुपये याच्यातील फरक किती पडेल? पहिला पर्याय 55 पैसे, दुसरा पर्याय 45 रुपये, तिसरा पर्याय 0.45 रुपये, चौथा पर्याय 0.55 रुपये. मग पहा आता फरक विचारला. फरक म्हणजे काय असतं? वजाबाकी. फरक म्हणजे काय असते? वजाबाकी. मग 16 रुपये 50 पैसे आणि 16 रुपये 05 पैसे यांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी करायची. 0 तून 5 जात नाही म्हणून इथून हातचा घेतला. इथे 4 राहिले. 10 तून 5 गेले 5 राहिले. 4 तून 0 गेला 4 राहिले. दशांश चिन्हाला दशांश चिन्ह. 6 तून 6 गेले 0. त्यातून गेला 0. उत्तर किती झालं? 0.45. किती आलं उत्तर? 0.45. पुढे 0.45. पर्याय नंबर तिसरा हे उत्तर आहे. 0.45 रुपये हा त्यांच्यातला फरक येईल. फरक म्हणजे वजाबाकी करायची. प्रश्न 11 आहे. 205 मीटर लांब व 135 मीटर रुंद मापाचा भूखंड 225 रुपये चौरस मीटर दराने विकला तर भूखंडाची विक्री किंमत किती? पहिला पर्याय आहे 62,26,875. दुसरा पर्याय आहे 61,26,875. तिसरा पर्याय 27,675. चौथा पर्याय 56,24,905 रुपये. भूखंड म्हणजे काय? प्लॉट, रिकामी जागा. भूखंड म्हणजे काय? प्लॉट किंवा रिकामी जागा. त्याचं माप किती आहे? 205 मीटर लांब. हा 205 मीटर लांब आणि रुंद किती आहे? 135. आपण हा 135 हा 205 मीटर लांब आहे आणि हा 135 मीटर रुंद आहे. हा 135 मीटर रुंद आहे आणि हा 205 मीटर रुंद आहे. हा रुंद आहे, हा लांबी 205 मीटर लांबी 135 मीटर रुंद आहे. तर त्याचा आपल्या भूखंड आहे तर त्याचं 225 रुपये चौरस मीटर दराने विकला. यासाठी आपण अगोदर आपल्याला याचं क्षेत्रफळ काढावं लागेल. मग ही आकृती कायची? आयताची. मग आयताची आकृती क्षेत्रफळ आपल्याला माहित असतं कशाची? हा आयताकृती भूखंड. हा कसा आहे? आयताकृती भूखंड. आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदी. मग यांचा गुणाकार करायचा. लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार करायचा. लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे? 205 मीटर गुणिले रुंदी किती आहे? 135 मीटर. यांचा गुणाकार करायचा. तर पहा आपण गुणाकार करू. 205 गुणिले 135. 5 5 25. 25 ला 5. 7 आले 2. 5 0 0 0 आले 2 2. 5 2 10. 10 ला 10. इथे अधिक किंवा 0 द्यायचं. 3 5 15. 15 ला 5. हाताला 1. 3 0 0 0 अधिक 1 3 0 0 0 अधिक 1 1 आणि 3 2 6. इथे डबल 0 द्यायचं कारण की तिसऱ्या घराने गुणतोय. 5 1 5 0 गुणिले 1 0 आणि 2 गुणिले 1 2. या तिघांची बेरीज करायची. 5 इथं आला 5. 2 अधिक 5 7. 0 अधिक 1 अधिक 5 6. 6 अधिक 1 7 आणि 2 म्हणजे याचं क्षेत्रफळ आलं 27,675. किती आला याचा गुणाकार? 27,675 चौरस मीटर हा याचं क्षेत्रफळ आलं. पण आता हा 27,675 चौरस मीटर झाला. 27,675 चौरस मीटर झालाय. आता आपल्याला काय करायचंय? 225 रुपये एका मीटर चौरस मीटरला दर आहे. एका चौरस मीटरला 225 रुपये दर आहे. मग आता काय करायचं? याचा गुणाकार करायचा. 27,675 गुणिले 225 हा गुणाकार करायचा. पहा म्हणजे हा 27,675 चौरस मीटर झालाय आणि एका चौरस मीटरला 225 रुपये आहे.
5 गुणिले 5 5 5 25 25 ला 5 हातच्याने 2 5 35 35 2 37 ला 7 हातच्याने 3 5 आहे 30 30 3 33 33 ला 3 हातच्याने 3 5 35 35 3 38 38 ला 8 हातच्याने 3 5 दुनी 10 10 3 13 13 ला 13 इकडे काही संख्या नाही म्हणून आता या 2 निघून आहेत आता 2 निघून आहेत सर्व संख्येला बेपंच 10 10 ला 0 हाताला 1 बेसाचे 14 14 ने 15 15 ला 5 हाताला 1 बेसाचे 12 12 ने 13 13 ला 3 हाताला 1 बेसाचे 14 14 ने 15 15 ला 5 हाताला 1 बेदोन 4 4 ने 5 पहा आता पुन्हा 2 निघून आहेत पुन्हा गुणत बसायचं नाही हे जे उत्तर आलेलं आहे तेच उत्तर खाली द्यायचं 0 5 3 5 5 आता तिघांची बेरीज करायची तिघांची बेरीज करायची तिघांची बेरीज करायची 5 7 अधिक 0 7 3 आणि 5 8 8 आणि 3 11 11 आणि 5 16 16 ला 6 हाताला 1 3 आणि 1 4 4 आणि 5 9 9 आणि 3 12 12 ला 2 हाताला 1 1 आणि 1 2 2 आणि 5 7 7 आणि 5 12 12 ला 2 हाताला 1 5 आणि 1 6 एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष 62 लक्ष 26,875 किती आलं जर आपण काय केलं 27,675 गुणिले एका चौरस मीटरला किती 225 म्हणून त्याचं उत्तर आलं 62,26,875 रुपये त्या भूखंडासाठी द्यावं लागतील आणि हा पर्याय कुठे पाहायचा आहे 62,26,875 हा पहिलाच पर्याय दिसतो का 62,26,875 रुपये प्रश्न 12वा श्रेय जवळ 100 रुपये 50 रुपये 10 रुपयाच्या काही नोटा आहेत त्याच्याजवळ एकूण रक्कम 1280 रुपये असल्यास त्याच्यात 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असतील पहिला पर्याय 25 दुसरा पर्याय 21 तिसरा पर्याय 24 चौथा पर्याय 23 आता प्रश्न नीट वाचायचा व्यवस्थित हे श्रेय जवळ 100 रुपयाचे काही आहे 50 रुपयाचे काही आहे 10 रुपयाचे काही आहे 100 रुपयाचे काही 50 रुपयाचे काही 10 रुपयाचे काही तर नीट पहा आता त्याच्याकडे रक्कम किती एकूण 1280 रुपये एकूण रक्कम किती आहे 1280 रुपये एकूण रक्कम आहे किती आहे एकूण रक्कम 1280 मग का पहा आता 1280 आणि आपला काय सांगितलं 50 रुपयाचे जास्तीत जास्त किती असतील मग याला 50 ने भागायचं कितीने भागायचं 50 ने हा शून्य करला हा शून्य करला राहिलं काय 128 भागिले 5 5 दुनी 10 2 राहिले 5 5 25 3 राहिले आता दशांची नोंद 25 नोट आले किती नोट आले 50 च्या 25 पण नीट लक्ष द्या 25 नोट आल्या पण त्याचे जवळ 100 रुपये 50 रुपये फक्त 50 च्याच आल्या या 1280 मध्ये 50 च्या 25 नोट आल्या आणि वर 30 रुपये शिल्लक राहिले पण त्याचे जवळ 100 ची पण नोट आहे मग 100 ची नोट मध्ये यातून 2 नोट कमी करावं लागतील 50 च्या मग राहिले किती याच्यातून 2 नोट कमी केल्या पण त्या हे 100 रुपयाच्या तर राहिले किती 23 म्हणजे त्याचे किती नोट येतील 50 रुपयाचे जास्तीत जास्त 23 नोट येतील म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर आहे किती नोट येतील 23 का त्याच्यात 100 रुपयाची पण ही नोट आहे म्हणून ती वजा करावी लागेल प्रश्न 13वा आहे खालीलपैकी असत्य विधान कोणते पहिला पर्याय चौरसाच्या सर्व बाजू परस्परांना लंब असतात पहा आता हा चौरस आहे चौरसाच्या सर्व बाजू परस्परांना लंब असतात आहेत का लंब आहेत म्हणजे हे विधान बरोबर आहे आपल्याला असत्य पाहिजे असत्य विधान कोणते हे बरोबर आहे आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात आयत पहा हा असा आयत असतो आता आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात म्हणजे आता प्रत्येक कोण किती आहे 90 अंशाचा आहे किती आहे प्रत्येक 90 अंशाचा म्हणजे हे पण बरोबर आहे आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात हे दिसतंय पहा आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात बरोबर आहे तिसरा आहे चौरसाच्या समोरासमोरील बाजू समान मापाचे असतात चौरस चौरस म्हणजे काय त्याचे चारही बाजू समान असतात म्हणजे ही 4 असेल तरी पण 4 असेल ही 4 असेल तरी पण 4 असेल म्हणजे चौरसाच्या समोरासमोर बाजू समान मापाचे असतात हे विधान बरोबर आहे हे विधान बरोबर आहे आपल्याला काय सांगितले असत्य विधान चुकीचं विधान प्रत्येक आयत हा चौरस असतो पहा आता जर आपण हा आयत घेतला तर हा चौरस होईल का
नाही होणार, हा चौरस होणार नाही का? तो चौरस हा आयत असतो, पण आयत हा चौरस नसतो. म्हणजेच काय, हे विधान चुकीचं आहे. म्हणजेच पर्याय नंबर 4 हे विधान चुकीचं आहे. का? तर प्रत्येक आयत हा चौरस असतो, हे विधान चुकीचं आहे. प्रत्येक चौरस हा आयत असतो, हे विधान योग्य होईल. प्रत्येक चौरस हा आयत असतो, परंतु प्रत्येक आयत हा चौरस असतो असं नाही, म्हणून हे विधान चुकीचं आहे. पर्याय नंबर 4 चुकीचे, 3 बरोबर आहे. 14वा, गिरिजाने 25,000 रुपये 6 वर्षासाठी 10,9 दराने कर्जावर घेतले, तर ती मुदतीनंतर बँकेत किती रुपये परत करेल? पहिला पर्याय 13,500, दुसरा पर्याय 12,500 रुपये, तिसरा पर्याय 38,500 रुपये, चौथा पर्याय 34,250 रुपये. पहा, गिरिजाने 25,000 रुपये 6 वर्षाचे 10,000 म्हणजे दर साल दर शेकडा, 10,000 म्हणजे दर साल दर शेकडा 9 दराने कर्जावर घेतले. म्हणजे मुद्दल किती आहे? आपल्याला व्याज काढायचे. मुद्दल किती आहे? 25,000 रुपये. मुद्दल किती आहे? 25,000 रुपये. मुदत किती आहे? मुदत म्हणजे किती वर्षासाठी? 6 वर्षासाठी. दर किती आहे? 9 रुपये. दर किती आहे? 9 रुपये. तर अगोदर आपण व्याज काढू आणि नंतर मग किती द्यावं लागेल एकूण ते आपण काढू. अगोदर व्याज काढू. मग व्याज काढायचं सूत्र आहे एक सरळ व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100 हे एक सूत्र आहे. किंवा तुम्ही असं पण लिहू शकता कदम भागिले 100. या मुदतीला काळ लिहू शकता. आता आणि हा म्हणजे कदम भागिले 100 असं पण लिहू शकता. पण मुद्दल गुणिले दर गुणिले मुदत भागिले 100. मुद्दल किती आहे? 25,000 रुपये. मुद्दल किती आहे? 25,000 रुपये. दर किती आहे? 9 रुपये. आणि मुदत किती आहे? 6 वर्ष. मुदत 6 वर्ष भागिले 100. आता हा शून्य घटला का? गुणाकार आहे म्हणून हा शून्य घटला. हा शून्य घटला, हा शून्य घटला. पहा 250 गुणिले 9 54. हा गुणाकार करायचा. 250 गुणिले 54. 250 गुणिले 54. 4 0 0 4 पंचे 20 0 हाच्याले 2 4 गुणे 8 8 आणि 2 10 5 0 0 5 5 25 25 ला 5 हाच्याले 2 5 2 10 10 2 12 0 0 5 3 आणि 1 5. व्याज आलं 13,500. आता इथे 13,500 उत्तर आहे. पण आपल्याला काय विचारलंय? मुदतीनंतर बँकेत किती रुपये परत करेल? बँकेत किती रुपये परत करेल म्हणजे मुद्दल पण परत करावं लागेल ना. मुद्दल अधिक व्याज. मुद्दल अधिक व्याज. मग किती रक्कम परत करेल? मुद्दल आहे 25,000 अधिक व्याज. व्याज किती आलं? 13,500. 13,500. दोघांची बेरीज करायची. 0 0 5 8 2 1 3 38,500 रुपये. पहा मग 38,500 रुपये पुढे पर्याय नंबर 3. म्हणजे बँकेत परत करताना तिला मुद्दल पण परत करावं लागेल. म्हणून कधी कधी तुम्ही चुकून 13,500 उत्तर गोल करतात. तसं करायचं नाही. आपल्याला काय विचारलं? बँकेत किती रुपये परत करेल म्हणजे मुद्दल पण द्यावं लागेल, व्याज पण द्यावं लागेल. मग त्याचं उत्तर येईल 38,500 रुपये. आता प्रश्न 15वा आहे. कोल्हापूर ते रत्नागिरी या बसच्या दिवसभरात 3 फेऱ्या झाल्या. बस मध्ये 35 प्रवासी होते. किती प्रवासी? 35. तिकिटाचे दर प्रत्येकी 325 रुपये असल्यास त्या बसचे दिवसभराचे एकेरी उत्पन्न किती झाले? पहिला पर्याय 11,375, दुसरा पर्याय 34,125, तिसरा पर्याय 68,250, चौथा पर्याय 33,125. चला पहा. प्रवासी किती? 35. प्रत्येकी प्रवासाचे तिकीट किती आहे? 325. पहा मग काय करायचं? 35 गुणिले 325 करायचे. मग 325 गुणिले 35 करू आपण. म्हणजे पहा 35 प्रवासी आहेत आणि एका प्रवासाचे तिकीट किती आहे? 325. मग आपल्याला रक्कम काढायला काय करावं लागेल? 325 गुणिले 35 हा गुणाकार करावा लागेल. आता बघा 35 ला 5 हाच्याले 2 5 2 10 10 2 12 ला 2 हाताला 1 5 3 15 15 1 16 16 ला 16. आता या 3 गुणायचे. 3 पाहिजे 15 15 ला 5 हाताला 1 3 2 6 6 आणि 1 7 आणि 3 3 3 9. दोघांची बेरीज करायची. 5 2 5 7 6 7 13 3 हाताला 1 9 1 10
10 आणि 1 11 म्हणजे 11,375 रुपये. हे फक्त काय झाले एका फेरीचे झाले. हे एका फेरीचे झालं. किती एका फेरीचं म्हणजे 35 प्रवासी आहे, एकाचं तिकीट 325 आहे, एका फेरीचं झालं. पण कोल्हापूर ते रत्नागिरी या बसच्या दिवसभरात 3 फेऱ्या झाल्या. किती फेऱ्या झाल्या 3 फेऱ्या म्हणजे ज्याला 3 निघून लागेल म्हणजे 11,375 गुणिले 3 का म्हणायचं तर 3 फेऱ्या झाल्या. एका फेरीची रक्कम एवढी आहे, एका फेरीचं उत्पन्न एवढं आहे तर 3 फेऱ्याचं उत्पन्न करायला त्याला 3 निघून लागेल. 3 पाहिजे 15, 15 ला 5, हाताला 1, 3 7 21, 21 आणि 22, 22 ला 2, हाताला 2, 3 3 9, 9 2 11, 11 ला 1, हाताला 1, 3 1 3, 3 आणि 1 4 आणि 3 1 3, 34,125 रुपये. 34,125 रुपये. पुढे दिसतंय का पर्याय 34,125 पर्याय नंबर दुसरा. पर्याय नंबर दुसरा 34,125 रुपये. 3 फेऱ्या आहेत म्हणून त्याने आपल्याला 3 निघून लागलं. 16वा 26,16,16 ही संख्या अंकात लिहा. हा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, चौथा पर्याय. आपण एक एक संख्या पाहू. 26,16,16 एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष. दशलक्ष म्हणजे की 2 अंक 26 लक्ष बरोबर आहे. इथे 16,000 16,000 आहे का नाही, हा पर्याय बाद. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी. कोटी कोटी आहे का नाही, हा पर्याय बाद. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी आहे का कोटी नाही, हा पण बाद. एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष. दशलक्ष म्हणजे की 2 अंक मग 26 लक्ष हा 1,616. 26 लक्ष 1,616. 1,600 म्हणजे 1600. 1,600 म्हणजे 1600 आणि पुढे 16 म्हणजे 26,16,16 असे येईल. 26 लक्ष एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष. 26 लक्ष आणि 1616 हा एकक दशक शतक हजार 1,600 म्हणजे 1600. 1,600 म्हणजे 1600 आणि 16 हा 26 लक्ष, हा 1600 आणि हा 16. प्रश्न 17वा हा याचं उत्तर आहे 4 नंबर. उत्तर आहे 4 नंबर. प्रश्न 17वा 23 शतकातून 10 दशक वजा करून त्यात किती दशक मिळवावे म्हणजे येणारे उत्तर 3 सहस्त्र येईल. 23 शतकातून 10 दशक वजा केले. 23 शतक, 1 शतक म्हणजे 100. 1 शतक बरोबर 100 हे आपल्याला माहिती. 1 शतक बरोबर 100. मग 23 शतक, 23 शतक म्हणजे 2300, 2300. 23 शतकातून 10 दशक वजा करून 10 दशक म्हणजे किती 10. 10 दशक म्हणजे सॉरी 100. 1 दशक म्हणजे 10 आपल्याला माहिती. 1 दशक, 1 दशक बरोबर 10. मग 10 दशक, 10 दशक, 10 दशक म्हणजे 100. मग 1 दशक बरोबर 10, 10 दशक 100. मग 23 शतकातून 10 दशक वजा करून 23 शतक, 23 शतकातून म्हणजे 2300तून 100 वजा करू. 10 दशक म्हणजे 100 वजा करून, आता वजा करू 0 0 3तून 1 गेला 2 राहिले 2. उत्तर आलं 2200. 2200. आता 23 शतकातून 10 दशक वजा करून हे उत्तर आलं. त्यात किती दशक मिळवावेत, किती दशक मिळवावेत म्हणजे मिळवायची म्हणजे बेरीज करायची आणि येणारे उत्तर 3 सहस्त्र येईल. सहस्त्र म्हणजे 1000. सहस्त्र म्हणजे 1000 म्हणजे 3000 उत्तर आलं पाहिजे. आणि आपल्याला किती काय मिळवायचे, किती दशक मिळवायचे. किती दशक मिळवावे लागतील पहा. मग इथं 2200 आले. आपल्याला उत्तर किती पाहिजे 3 सहस्त्र. 3 सहस्त्र म्हणजे काय 3000. 3 सहस्त्र म्हणजे 3000. 3 सहस्त्र म्हणजे 3000. मग आपल्याला 3000 उत्तर पाहिजे. इथं 2200 आहे. मग आपल्याला राहिले किती अजून 800. 800 म्हणजे 8 शतक. पण आपल्याला त्याचं दशक मध्ये रूपांतर करायचं. म्हणजे 1 दशक म्हणजे 10 आपल्याला माहिती. म्हणजे आपल्याला 800 उत्तर आणण्यासाठी किती 80 दशक लागतील. किती दशक लागतील 80 दशक. म्हणून 80 दशक. किती दशक लागतील 80 दशक बरोबर तेव्हा 800 उत्तर येईल. मग 800 जर याच्यामध्ये मिळवलं तर 3000
1000 उत्तर येईल म्हणजे 3 सहस्त्र उत्तर येईल. म्हणजे 80 दशक लागतील. पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे. किती उत्तर आहे? तिसरं उत्तर आहे. 80 दशक लागतील. आपल्याला 800 पाहिजे म्हणून 80 दशक लागतील. प्रश्न 18 आहे. 4 तास 25 मिनिटे बरोबर किती मिनिटे? पहिला पर्याय 425, दुसरा पर्याय 85, तिसरा पर्याय 265, तिसरा पर्याय चौथा पर्याय 285. 4 तास 25 मिनिटे. आता आपल्याला माहिती आहे काय सूत्र माहिती आहे? 1 तास बरोबर 60 मिनिटे. हे सूत्र आपल्याला माहिती आहे. 1 तास बरोबर 60 मिनिटे. मग 4 तास बरोबर 4 गुणिले 60 मिनिटे. मग 4 गुणिले 60 4 शून्य 4 7 24 म्हणजे 240 आले. पण आपल्याला 4 तास 25 मिनिटे म्हणलंय म्हणजे त्याच्यात 25 किती 25 मिळावं लागतील. 240 मिनिटं म्हणजे 4 तासाचे आले. 4 तासाचे 240 मिनिटं आले आणि वर 25 मिनिटं त्याच्यामध्ये ऍड करायचे. अधिक 25 0 अधिक 5 5 4 आणि 2 6 आणि 2 265 मिनिटं आले. किती मिनिटं आली? 265. किती पर्याय आहे? पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे. 265. 4 तास 25 मिनिटे. 4 तासामध्ये किती मिनिटं आली? 240 आणि वरती 25 मिनिटं त्याच्यामध्ये ऍड करायची म्हणजे 240 अधिक 25 265 उत्तर येईल. प्रश्न 19. शेजारील आकृतीतील सर्वात मोठी जीवा कोणती? पहिला पर्याय रेख एमएन, दुसरा पर्याय रेख पीक्यू, तिसरा पर्याय रेख एसआर, चौथा पर्याय रेख एबी. आता ही आकृती पहा. या आकृतीमध्ये सर्वात मोठी जीवा विचारली. जीवा म्हणजे काय की वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडणारी रेषा खंड. वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडणारी रेषा. मग पहा आता एमएन दोन बिंदू जोडते आहे जीवा आहे. एसआर जीवा आहे. एबी जीवा आहे. पीक्यू जीवा आहे. या दिलेल्या सर्व या वर्तुळाच्या जीवा आहेत. पण आपल्याला विचारलं काय सर्वात मोठी जीवा. मग आता सर्वात मोठी जीवा काय असते? जी वर्तुळ केंद्रातून जाते. तो वर्तुळाचा व्यास पण असतो. काय असतो? वर्तुळाचा व्यास पण असतो. म्हणजे काय वर्तुळाचा व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. वर्तुळाचा व्यास ही 19. शेजारील आकृतीतील सर्वात मोठी जीवा कोणती? ही आकृती दिलेली आहे वर्तुळाची आकृती. त्यातील सर्वात मोठी जीवा कोणती? पहिला पर्याय रेषाखंड एमएन, रेषाखंड पीक्यू, रेषाखंड एसआर, रेषाखंड एबी. पहा ही एमएन, एसआर, एबी आणि पीक्यू. आता ह्या सर्व जीवा आहेत. जीवा कशाला म्हणायचं? वर्तुळावरील कोणते दोन बिंदू जोडणारा रेषाखंड तो वर्तुळाची जीवा असते. आता या सर्व जीवा आहेत पण आपल्याला सर्वात मोठी जीवा विचारले. काय विचारले? सर्वात मोठी जीवा. मग वर्तुळाची सर्वात मोठी जीवा काय असते? त्या वर्तुळाचा व्यास. मग इथे व्यास कोणता आहे? पीक्यू. व्यास कसा म्हणतात? वर्तुळ केंद्रातून जाणारा आणि वर्तुळावरील दोन बिंदू जोडणारा म्हणजे सर्वात मोठा व्यास पीक्यू आहे. म्हणून सर्वात मोठी जीवा पीक्यू. सर्वात मोठी जीवा कोणती आहे? रेषाखंड पीक्यू. का तर ते वर्तुळाचा व्यास पण आहे आणि वर्तुळ केंद्रातून गेलेला आहे म्हणून ती सर्वात मोठी जीवा आहे. प्रश्न 20. पहा 8,92,792 या संख्येत कोणती संख्या मिळवल्यास 7 अंकी लहानात लहान संख्या तयार होईल. आता कोणती संख्या मिळवली म्हणजे लहानात लहान संख्या तयार होईल. मग त्यासाठी आपल्याला हे दिलेले पर्याय आहेत या दिलेल्या पर्यायापैकी लहान संख्या त्याच्यात मिळवावी लागेल. काय करावं लागेल? लहान संख्या मिळवावी लागेल. मग दिलेल्या पर्यायामध्ये लहान संख्या कोणती पहा. हा एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष. 1,72,000. हा 1,17,000. हा 1,07,000. हा 1,17,000. मग पहा 1,17,000 1,17,000 1,72,000. मग सर्वात लहान कोणता आहे? हा 1,07,208 म्हणजे हा उत्तर येईल. हा मिळवल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते लहान येईल म्हणजे पर्याय नंबर 3 याचं उत्तर होईल.